हॅलो, आज मला बनवायची होती बरेच दिवसानंतर जवसची चटणी. लवकरच पटापट स्वयंपाक वगैरे आवरून, लवकर कामं वगैरे आवरून चटणी करायला घेतली होती. आज काही जास्त स्वयंपाक वगैरे नव्हता, कारण आधीचे पप्पा ही बाहेरगावी गेल्यामुळे आम्ही दोघंच होतो, तर स्वयंपाक थोडाच करायचा होता. असे जवस पण बरेच दिवसाचं घरी होतं. सर्वात पहिले ते छान भाजून घेतलं आणि तळतळ भाजल्यावरच छान थोडं थंड होऊ दिलं आणि मिक्सरमध्ये छान मिरची पण घेऊ शकता. मी तिखटच घेतलं होतं. तिखट, जिरं, लसूण आणि मीठ वगैरे टाकून छान मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतली. नाही का तुम्ही बघू शकता मी काय काय टाकलं. तुम्ही ही लाल मिरचीसुद्धा टाकू शकता. अशा प्रकारे छान बारीक पेस्ट काढून घेतली आणि एका बरणीमध्ये छान भरवून घेतलं. नंतर दुपारी जायचं होतं आम्हाला गार्डनमध्ये. आज संडे असल्यामुळे छान गार्डनमध्ये गेलो आणि मुलांना पण थोडं फ्रेश वाटते म्हटलं, आणि छान अशी तयारी वगैरे करून गेलो होतो. आणि मुलांना पण आणि आपल्याला पण थोडं फ्रेश वाटते, असे थोडेसे छान रील्स वगैरे बनवून घेतल्या होत्या. आणि सर्व फ्रेंड्स वगैरे सोबत असल्या की वेगळाच आनंद असतो. आणि जेंट्स वगैरे काही सोबत नव्हते, म्हणूनच आपणच सर्व मोकळं होतो. अशा प्रकारे छान बनवून घेतलं आणि मुलांनी पण छान असे छान रील्स वगैरे बनवून घेतले होते. आणि नंतर थोडे खेळ वगैरे पण केले. बरेच लहानपणीची आठवण आज जागी झाली होती. बरेच दिवसानंतर खो खो वगैरे असे छान कबड्डी वगैरे खेळ खेळायला गेलो. आणि बरेच सर्व फ्रेंड्स वगैरे सोबत असल्यावर वेगळीच मजा येत होती. आणि मेन म्हणजे जेंट्स वगैरे कोणी सोबत नव्हते, आम्ही सर्व फ्रेंड्स होतो. असं जेवण वगैरे केलं, छान नाश्ता केला, असं संपवलं.